नमस्कार. एक असा IPO आता मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ज्याची डिमांड खूप चांगली असू शकते. बऱ्याच वेळा मी जे IPO घेऊन आलो, एकतर वर्स्ट केसमध्ये ते असतात किंवा एकतर चांगल्या केसमध्ये असतात. मॉडरेट रेंजचे IPO मी जनरली कव्हर करत नाही आणि खूप दिवसांनी मी हा कव्हर करतोय. त्याचं रिझन असते अगेन कुठल्याही प्रकारे प्रमोटेड नसतात, पण ज्या IPO बद्दल जे मी बोललोय त्याची ॲक्युरेसी 100% आहे. आजपर्यंतचे माझे सगळे IPOs तुम्ही ओपन करून बघू शकता. कंपनीचं नाव आहे मेडी असिस्ट हेल्थ केअर. आता हा IPO आणि ही कंपनी नेमकं काय करते, खूप डिटेल आणि डीप व्हिडिओ बनवणार नाही. इन जनरल मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की या कंपनीचा बिझनेस काय आहे. कंपनीचा बिझनेस सिंपल आहे. कंपनी इन्शुरन्स तुम्हाला प्रोव्हाइड करते. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊ शकता, इन्शुरन्स घेऊ शकता सोप्या भाषेमध्ये. मग प्रायव्हेट कंपनी असेल किंवा गव्हर्नमेंटच्या काही स्कीम असतील त्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. तुम्ही डायरेक्ट जायचं त्यांच्या वेबसाईट थ्रू आणि ते बाय करायचं. आता हा बिझनेस दिसतो एकदम सोपा, पण एवढा सोपा नाही. एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. बरेच लोक रिचमीमध्ये कॉल करतात आणि इन्शुरन्स बाय करतात. का बाय करतात? कारण त्यांना माहिती असतं माहिती योग्य मिळेल. सगळ्या इन्शुरन्स कंपन्या रिचमीमध्ये अवेलेबल आहेत. सगळी इन डिटेल माहिती घेतात. पण जेव्हा क्लेम येतो तेव्हा मदतीची गरज असते, म्हणून तुम्ही रिचमीला प्रेफर करता. बट जेव्हा विषय येतो इतर कुठल्या कंपनीचा, पॉलिसी बाजार असेल किंवा मेडी असिस्ट असेल, या सगळ्या कंपनीज असतील, इथं प्रॉब्लेम हा आहे की जेव्हा जेव्हा क्लेम येतात तेव्हा सपोर्ट कसा असतो. कारण जर मी समोर माझ्या एका मित्राकडून, ओळखीच्या व्यक्तीकडून, जवळच्या लोकांकडून एखादा इन्शुरन्स मी बाय करतो, तेव्हा आपला त्या व्यक्तीवर ट्रस्ट जास्त असतो ना की त्या कंपनीवर. तो व्यक्ती जे सांगतोय ते माझ्यासाठी बेस्ट असेल हे आपल्या डोक्यामध्ये असतं आणि नंतर आपण विचार करतो त्या XYZ पॉलिसीबद्दल. बऱ्याच लोकांकडे LIC पॉलिसीज असतील. का घेतल्या हो तुम्ही? स्वतःला हव्या होत्या म्हणून? नाही. तर तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीने घ्यायला भाग पाडल्या म्हणून तुम्ही त्या घेतलेल्या आहेत. पण या बिझनेसमध्ये थोडासा डिक्लाइन फेज होता आधी, जसं मागे झालं तसं. पण आता हा बूमिंग बिझनेस आहे. ऍक्च्युअली जर तुम्ही बघितलं, या बिझनेसमध्ये हेवी कमिशन्स मिळतात. इन्शुरन्समध्ये हेवी पेआउट्स मिळतात. लाईक 25% पासून 40-50% पर्यंत पैसे त्यांना मिळतात. जस्ट इमॅजिन, तुम्ही 1 लाख रुपये इन्शुरन्समध्ये देताय, तर त्या 1 लाख रुपयांपैकी 40,000 45,000 या कंपन्यांना मिळतात. म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात त्यांचं अर्निंग असेल. सोप्या भाषेत काय, बिझनेस मॉडेल भयंकर आहे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खतरनाक आहे. पैसा जबरदस्त मिळू शकतो. कॅश काऊ बिझनेस आहे. फ्युचरिस्टिक बिझनेस आहे. आता फ्युचरिस्टिक बिझनेस का म्हणतोय हे पण लक्षात घ्या. कारण आधी जर बघितलं ना तर लोकांचा कल वेगळा होता. ऑनलाईन नाही घ्यायचं, न भेटता नाही घ्यायचं, इन्शुरन्सवाला समोर आपले असायला पाहिजे. त्यातच इन्शुरन्स कशाला पाहिजे? मी मेलोच नाही तर, मला काही झालंच नाही तर, मी आजारीच पडलो नाही तर, मी भरलेला प्रीमियम बुडणार आहे, मग उपयोग काय? ही एक विचारसरणी आणि हा माइंडसेट हळूहळू आता बदलत चाललाय आणि खूप अग्रेसिव्हली बदलत चाललाय. सो प्रत्येक व्यक्ती हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स 100% काढतो आणि याचा फायदा डेफिनेटली या कंपन्यांना होणार. यात दुसरा फायदा काय दिसतो, जेव्हा एखादा इन्शुरन्स एजंट तुमच्या घरी येतो तेव्हा त्याचा प्रीमियम जो असतो ना, लेट से तो प्रीमियम असेल 2,000 रुपये. पण जर तुम्ही तोच प्रीमियम ऑनलाईन चेक केला तर तो तुम्हाला मिळतो 1,800 रुपयांना, 1,700 रुपयांना. मग तुम्ही काय करता, ऑनलाईन घेण्याचा प्रयत्न करता. आता हा हळूहळू ट्रेंड चेंज होत चाललाय. कारण ऑफलाईन मला काय म्हणेल, तुम्हाला सर्व्हिस मिळत नाही ऑनलाईनमध्ये, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, पण शेवटी ऑनलाईन जाऊन तुम्ही बाय करता आणि हा ट्रेंड वाढत चाललाय. बऱ्याच लोकांना फेस टू फेस भेटून घ्यायचा नसतो, कंपॅरिझन भरपूर कंपन्यांबरोबर करायचं असतं. ऑफलाईन एजंट तुम्हाला एकाच कंपनीचा इन्शुरन्स देईल, पण ऑनलाईनमध्ये जेव्हा तुम्ही जाता अशा ब्रोकरच्या ठिकाणी, तेव्हा मल्टिपल कंपनीज तुम्हाला ॲट अ टाइम दिसतात. कंपॅरिझन करू शकता आणि बाय करू शकता. एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज असल्या कारणाने मॅक्सिमम लोक आता ऑनलाईनकडे वळत चाललेत आणि त्यामुळे अशा कंपन्यांचा फायदा प्रचंड होतोय. मेडी असिस्टचा जर बघाल ना तर 36 पेक्षा जास्त इन्शुरन्स कंपन्यांसोबत टायअप आहे. म्हणजे वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या सोबत जोडलेल्या आहेत. सरकारी पॉलिसीज तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. 20 वर्षांपेक्षा जास्त या कंपनीला या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. यांचे वेगवेगळे 4 प्लॅटफॉर्म आहेत, ज्यामध्ये मेंबर बेनिफिट प्लॅटफॉर्म, इथं तुम्हाला लोकांना कव्हरेज, त्यांचे डॉक्युमेंटेशन, बेनिफिट्स, ऑफर्स सगळं काही तुम्हाला ऑनलाईन बघता येतं. दुसरं आहे आउट पेशंट बेनिफिट प्लॅटफॉर्म, त्याचं नाव मेडीबडी आहे बरं का. यांचे मल्टिपल ब्रँड सुद्धा अवेलेबल आहेत, म्हणजे सबसिडरी सुद्धा आहेत. यामध्ये ते काय करतात, तर तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची असेल, डॉक्टरला भेटायचं असेल, एखादी सर्जरीसाठी अपॉइंटमेंट हवी असेल, तर या सगळ्या गोष्टी ऑनलाईन हे इथं मॅनेज करतात. इथून तुम्ही मेडिसिन्स घेऊ शकता, कॅशलेस सुविधा अवेल करू शकता. बऱ्याच फॅसिलिटी हा प्लॅटफॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करतो. पेयर प्लॅटफॉर्म एक यांचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स आणि त्याच्या रिलेटेड सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात. क्लेम मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म एक यांचा वेगळा येतो, ज्यामध्ये क्लेमच्या सर्व्हिसेस आणि त्याचं सोल्युशन. सगळ्यात इम्पॉर्टंट आणि किचकट इन्शुरन्समध्ये हाच प्रोडक्ट असतो. कारण जर तुम्ही मिससेल केला असेल, चुकीचा प्रोडक्ट एखाद्या व्यक्तीच्या गळ्यात घातला असेल आणि त्याला वाटतं माझा इन्शुरन्स तर आहे, पण जेव्हा तो इन्शुरन्स क्लेम करण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र गडबड होते. कारण मी तर इन्शुरन्स घेतला होता आणि हा आजार यात कव्हर होत नाही. म्हणजेच काय, नॉलेजचा अभाव. डोळे झाकून कुठलाही इन्शुरन्स 4 पैसे कमी रेटनं मिळतोय म्हणून तो जर तुम्ही घेत असाल
तर तुम्ही 100% बसताय. कारण माझा मोटिव्ह काय आहे, तर इमर्जन्सीच्या वेळेमध्ये तो माझ्या मदतीला यावा. पण जर तुम्हाला मिससेल झाला असेल, चुकीचा प्रोडक्ट तुमच्या गळ्यामध्ये पडला असेल किंवा नॉलेज अभावी तुम्ही एखादा रिलेव्हंट नसणारा प्रोडक्ट घेतला असेल, तर तो तुमच्या अंगाशी येतो. नुकसानच तुमचं तिथं होतं. ओव्हरऑल प्लॅटफॉर्म बद्दल जर बोलायचं झालं तर 95 बिलियन प्रीमियम्स याच्या अंडर मॅनेजमेंट आहेत. 95 बिलियन विचार करू शकता, ह्यूज अमाऊंट आहे. 18,000 प्लस हॉस्पिटल सोबत यांची पार्टनरशिप आहे. म्हणजे या वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण सर्व्हिसेस जाऊन घेऊ शकतो. 6 मिलियन पेक्षा जास्त वार्षिक क्लेम हे रिसीव्ह करतात. 35 इन्शुरन्स कंपनीसोबत टायअप आहे. 141 देशांमध्ये यांचं नेटवर्क आहे. 97 ऑफिसेस यांचे आहेत. 9,500 इन्स्टिट्यूशनल क्लायंट्स यांचे आहेत आणि 6,200 एम्प्लॉई आहेत. मेडी असिस्टच्या अंडर जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या 3 कंपन्या तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या की यांच्या सबसिडरी आहेत. मेड ॲडव्हान्टेज, मेफेअर आणि रक्षा या वेगवेगळ्या 3 कंपन्या आणि या सबसिडरीज काम करतात. पॉलिसी बाजार असेल, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असेल, हे डायरेक्ट यांचे कॉम्पिटिटर आहेत. पण जर तुम्ही मला विचाराल पॉलिसी बाजार किंवा ही कंपनी कोणाला तुम्ही चूज कराल, मी या कंपनीला चूज करेन, मेडी असिस्टला. रिझन बिहाइंड दॅट की पॉलिसी बाजार हेवी लॉसेस करत आहेत, पण या कंपनीची बॅलन्स शीट इम्प्रेसिव्ह आहे, म्हणून या कंपनीला मी चूज करण्याचा निर्णय घेतोय. जर तुम्ही याचे ॲसेट बघितले तर 545 कोटीवरून 705 कोटीवर पोहोचलेले ऑलरेडी आहेत. आता ते 802 कोटीवर आहेत. 2023 पर्यंतचा मी रिझल्ट तुम्हाला सांगतोय. रिव्हेन्यू 345 कोटीवरून 518 कोटीला पोहोचलाय 2023 पर्यंत. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 26 कोटीवरून 74 कोटीला पोहोचलाय. कंपनी प्रॉफिटेबल आहे. कुठल्याही प्रकारे इथं तुम्हाला लॉस बुकिंग करताना पाहायला मिळत नाही, विच इज रिअली पॉझिटिव्ह थिंग. याची नेटवर्क 292 कोटी होती 31 मार्च 2021 रोजी आणि 23 साली ती 383 कोटी झाली. म्हणजेच काय, जबरदस्त कंपनी परफॉर्म करत चालली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असून सुद्धा, एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाइजमेंट करण्याची नीड असून सुद्धा कंपनीने खूप चांगल्या प्रकारे स्वतःला ग्रो केलंय. बेसिक डिटेल अजून जर तुम्ही बघितला ना तर आयपीओ ओपन होतोय 15 तारखेला, क्लोज होतो 17 तारखेला, अलॉटमेंट होणार 18 तारखेला, रिफंड मिळणार तुम्हाला 19 तारखेला, क्रेडिट तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये हे शेअर्स होतील 19 तारखेला, लिस्टिंग डेट असेल 22 तारखेची. जानेवारी महिन्याबद्दल बोलतोय. एक लॉट जर तुम्हाला बाय करायचा असेल तर 35 क्वांटिटी तुम्हाला बाय करावी लागतील. 14,630 रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पण हे सगळं करण्यासाठी डिमॅट अकाउंट लागतं आणि मल्टिपल डिमॅट अकाउंट थ्रू जेव्हा आपण अप्लाय करतो ना तेव्हा एखाद्या तरी डिमॅटमध्ये मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतोय. तुम्हाला जे डिमॅट हवं ते तुम्ही ओपन करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांच्या लिंक्स तुम्हाला पाहायला मिळतील. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.